महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणूक आयोगाचे जे काही कारभार चालला आहे त्याच्या संदर्भात एक राज्यव्यापी मोहीम चालू आहे। त्याच्यामध्ये मतदार यादीमध्ये अनेक सदोष मतदार याद्या, दुबार तिबार नावे असे अनेक प्रकार उघडकीस येत आहेत। महाराष्ट्र सैनिक आमचे एक प्रकार जनतेसमोर निदर्शनास आणून देत आहेत आणि तशाच एक वेगळ्या प्रकारचा अनुभव आज रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपणासमोर सांगण्यास मी आलो आहे। आज एका सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्याचं नाव, जो व्यक्ती 2024 पर्यंत प्रभाग क्रमांक 7 मध्ये सातत्याने त्या उमेदवाराला मतदान करतोय आणि हा असा भाजपचा कार्यकर्ता म्हणजे सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्ता ज्यावेळी ह्या निवडणुकीच्या रिंगणात स्वतः भावी नगरसेवक म्हणून उतरण्याची तयारी करतोय आणि असं असताना त्या व्यक्तीचं नाव म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्याचं नाव या प्रभाग क्रमांक 7च्या निवडणूक यादीमधून धक्कादायकरित्या वगळलं जाणं म्हणजे नक्कीच या निवडणूक आयोगाच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे। माझी या निवडणूक आयोगाला विनंती आहे की या सदोष मतदार याद्या आणि या अशा प्रकारचे जे प्रकार सातत्याने आपल्याला दिसून येत आहेत त्याचं निराकरण करणं हे क्रमप्राप्त आहे। लवकरच त्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून जिल्ह्याचे जिल्हाधिकारी त्याचप्रमाणे प्रांताधिकारी तसेच BLO यांच्याकडे रितसर ही तक्रार दिली जाईल। परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आमची या निवडणूक यंत्रणेला विनंती आहे की अशा सदोष मतदार यादीमध्ये सगळे जे घोळ आहेत हे सगळे दूर करून आपण सर्वांनी निवडणुकीला सामोरे गेलं पाहिजे, हा आमचा असा आग्रह आहे आणि अशा प्रकारची मागणी आम्ही मनसेच्या वतीने करतोय। आपण पाहत आहात कोकण लाईव्ह, प्रत्येक बातमी आपली।